ठीक आहे, सन्मान आपण असं करूया की निवडून आल्यावरतीच करूया. आणि तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं मी प्रथमतः चारही उमेदवारांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, तिथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसं सांगायचं गेलं तर मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणं हा खरंच खूप अवघड काम आहे. त्याचं कारण आहे की लोकांच्या मनामध्ये काही शंका असतात किंवा काय असतात, परंतु आम्ही आजपर्यंत ज्या ज्या वेळी जी काही कामं घेऊन योगेश अप्पा मुळीक यांच्याकडे गेलो त्यांनी सगळी कामं आमची या ठिकाणी केली. मुख्यतः कब्रस्तानच्या डेव्हलपमेंटसाठी ज्यावेळेस आम्ही त्यांना बोलवलं, ज्या वेळेस आम्ही त्यांना आवाज दिला, आम्ही त्यांना हाक दिले, ते आमच्या आखेला उपस्थित राहिले. आणि त्याचप्रमाणे नारायण मोगलांडे सुद्धा आपलेच म्हणजे प्रभागात आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी खूपच माती भेटत नसताना सुद्धा त्यांनी साधारणतः 150 ते 250 गाड्या आम्हाला माती दिली कब्रस्तानसाठी. महेंद्र दादा असतील किंवा मुकुंद दादा असतील, आमच्या दोन्ही वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही खूप चांगलं काम आहे. परंतु आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं फक्त सन्मान करायला किंवा या ठिकाणी आमची काही काम आहेत आपण, आणि महत्वाचा मुद्दा तोच असतो की या ठिकाणी बोलवलं म्हणजे काम सांगणे. आमची अतिशय महत्वाची मागणी आहे आपण की आम्हाला लग्नासाठी खूप अडचण होते, छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी खूप अडचण होती. कम्युनिटी हॉल ते सगळ्यांसाठी वापरण्यासाठी असं तरी आमची हरकत नाहीये, परंतु ते काही ठिकाणी आता आम्हाला जर कार्यक्रम करायचा किंवा लग्न करायचं म्हणलं की आम्हाला खराडीमध्ये जावं लागतंय आणि खूप मोठी अडचण आहे. आणि बऱ्याच वेळा कॉर्पोरेशनमध्ये आपण त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. लोकांचं म्हणणं की जागा नाही, परंतु जागा आहे. या दिंडोच्या इकडे भीमराव पाटील तिकडं 2-4 प्लॉट आहेत तुमच्या माहितीप्रमाणे जे कॉर्पोरेशनचे आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. दुसरा मुद्दा आहे की कब्रस्तानचं काम खूप अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्या कब्रस्तानच्या कामाची देखरेख आमच्या वडगाव शहरातल्या 4-5 मस्जिदचे ट्रस्टी करत आहेत. कासमभाई असतील, आमचे कदीरभाई असतील, रशीदभाई असतील, आमचे रफीभाई मुलांनी, ते सगळेजण तिकडे लक्ष देऊन करतात, आमचे आजूबाई पण. परंतु त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने काहीतरी डेव्हलप करता येईल, त्याच्यामध्ये आणखीन गरज आहे, खूप गोष्टीची गरज आहे. त्यासाठी तुम्ही लक्ष द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा मी मांडतोय की आमच्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेताना खूप त्रास होतो. आता नावं घेऊन सांगतो, स्टेला मेरी शाळा असू द्या, अर्नाल्ड शाळा असू द्या, कुठलीही शाळा असू द्या, आमची मुलं गेली की 50% म्हणजे 100% आमचे 2-5% मुलांनाच ऍडमिशन होतो आणि तिकडे खूप अडचणी होतात, ज्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. तर आम्हाला महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणणं आहे तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी तेवढं तुम्ही प्रयत्नशील राहा. आम्ही तुम्हाला त्रास द्यायला येऊ, वारंवार येऊ, त्याबद्दल तुम्ही थोडीशी तसदी घ्या आणि आमच्या मुलांच्या ऍडमिशनचे कामं तुम्ही निपटून द्या. आणि ह्या सोसायटी मधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो तुमच्याकडे बऱ्याच वेळा मांडण्यात आलेला आहे, परंतु आप्पाची आणि माझी कालच चर्चा झाली होती की मी म्हटलं आप्पा असं प्रश्न आहे, आप्पा म्हणले की मी तिकडे येणार आहे आणि या ठिकाणी नवीन लाईन टाकण्याचं काम ही सुरुवात करणार आहे आणि लवकरात लवकर ते काम झालेलं आहे. काम त्याबद्दल पाणी चालू होईल, कारण काय बोलतील आपण त्याबद्दल बोलतील. एवढ्याच आमच्या मागण्या आहेत. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. या ठिकाणी उपस्थित असणारे प्रत्येक मुस्लिम समाज असू द्या, हा कुठल्या ना कुठल्या ट्रस्टचा ट्रस्टी आहे, मंडळाचा अध्यक्ष आहे, बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही पूर्णपणे तुम्हाला सगळ्या ट्रस्टीच्या वतीने आश्वासित करतो आणि मुस्लिम समाजाच्या वतीने आश्वासित करतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम सोबत तुमच्या राहू. एवढंच बोलतो. यानंतर योगेश अप्पा म्हणून नगरसेवक बोलतो. मुस्लिम समाजाच्या वतीनं येथे आपण सर्वजण एकत्रित आलेला आहात. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व समुदायाचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि एक चांगला कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे. या प्रसंगी आता सर्वांचं नामोल्लेख शक्य नाही, परंतु या निमित्तानं आमचे उमेदवार, आमचे सहकारी नारायणजी गालांडे, श्वेताताई गालांडे, कविताताई गालांडे आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेल्या आदरणीय सर्वांचं आपण पाहतो की आता आल्यानंतर फिरोजभाईंनी काही 2-3 कामं सांगितली. तर ही कामं करत असताना आपल्याला सांगतो की कब्रस्तानचं काम ज्यावेळेस आता आपण चालू करायचं होतं तर समाजाच्या सर्व प्रमुख व्यक्तींना तिथं बोलवलं, त्यांच्या सूचना घेतल्या आणि सूचना घेतल्यानंतर तिथं आपल्याला जसं हवं आहे तर त्या पद्धतीनं आपण तिथं कामकाज चालू केलं. म्हणजे आता जे नव्याने कब्रस्तान बनते तिथं आपण अतिशय चांगलं व्यवस्था केलेली आहे आणि आणखी जरी काही त्याच्यामध्ये उणीव राहिले असेल तर ती देखील आपण त्याच्यामध्ये सूचना मांडून ते पूर्ण करूया.
दुसरी गोष्ट सांगितली की आपल्याला एक कम्युनिटी हॉल पाहिजे, बरोबर. तर आपल्या माहितीसाठी सांगतो की साईनाथ नगरच्या जवळ आपली एक भाजी मंडई आहे. तर भाजी मंडईच्या वरती हॉलचं काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे आणि तो हॉल सर्व समाजासाठी, सर्व कार्यक्रमासाठी आता लवकरच उपलब्ध करून देऊ, कारण की काम पूर्ण झाले, शेवटचा आत मारायचा राहिलेला आहे. त्यामुळे तो हॉल तात्काळ उपलब्ध होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जशा काही ॲम्युनिटीज आता एक ज्ञातीमेळाचे इथं आलेलं आहे, तर त्याचं काही चेंजेस असतात, काही तांत्रिक गोष्टी असतात, त्या तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून एक मोठा हॉल किंवा मोठं सेंटर आपल्याला सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करायचे. तर त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आता आणखी पाण्याचा विषय मला आता इथं सांगितलं. सायनाथ सोसायटीमध्ये खरं तर 1-1.5 महिन्यापासून पाण्याचा मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याच्यामध्ये काही दुखाव आले होते आणि दुखाव आल्यानंतर आपण पाहिलं असेल की आता ही खोदाई देखील झालेली होती, ही बुजवलेली देखील आहे. त्याच्यामध्ये पाण्याची लाईन आता आपण मोठ्या वर्षाची टाकलेली आहे आणि आपण गणेशनगरचा जो मुख्य रस्ता आनंद पार्ककडे जाणार आहे, तर तिथं मोठ्या व्यासाची लाईन टाकून त्याच्यावर याचं कनेक्शन ट्रान्सफर करतो. ती लाईन देखील टाकली, फक्त आता मोठी लाईन बायपास करून या लाईनला जोडायची, एवढं काम बाकी आहे. परंतु तिथं पुढं काही वॉल टाकायचे राहिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यावर सर्व पाणी लाईनचा कंट्रोल होतो. तो कंट्रोल केल्यानंतर हे काम मला वाटतं ह्या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. परंतु आता काय झालं, इलेक्शन ड्युटी सगळ्यांना लागतात आणि इलेक्शन ड्युटीच्या नावाखाली अधिकारी इलेक्शन ड्युटी लागली का नाही लागली आता ते त्यांनाच माहिती. परंतु त्याच्यामध्ये थोडासा उशीर झालेला आहे ते मलाही कळतं आहे. परंतु बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस नागरिकांची मागणी येते त्यावेळेस इतर टँकरची व्यवस्था देखील करत आलेलो आहोत आणि तात्पुरती आमच्यासाठी आम्हालाही समजून घ्या की 5-6 दिवसानंतर आम्ही पुन्हा तुमच्या सेवेत आहेच. परंतु आता वेळ आली आहे की 15 तारखेला आता महानगरपालिकेची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत की आम्ही 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये थांबलेलो आहोत. तर येणाऱ्या 15 जानेवारीला आपण सर्वजणांनी 4 कमळाच्या बटनासमोरील कमळ दाबून आम्हाला विजयी करावं आणि विजयी करत असताना आपण पाहतो की जे मागील काळामध्ये विकास झालेला आहे त्याहीपेक्षा डबल गतीनं आम्ही आता दोघे एकत्र आल्यामुळे डबल गतीनं विकास करूया. आणि हे करत असताना आपल्याला सांगतो की बऱ्याच नागरिकांना माहीत नाही आहे की 4 मतदान कसं करायचं, बरोबर. तर 4 मतदान करत असताना आता आपण ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जाणार आहे खोलीमध्ये उलटा झालं तर 2 मशीन अशा असणार आहेत वरती पडले. 2 मशीन आहेत, त्यामध्ये अ गट आणि ब गट. अ गट हा पांढऱ्या कलरचा आहे, त्यामध्ये अ गटाचे उमेदवार आहेत नारायण गलांडे. म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान केंद्रामध्ये जाऊ त्यावेळेस हे बटन दाबल्यानंतर असा आवाज येतो आणि त्याच्यानंतर ब गटामध्ये गेल्यानंतर आपले श्वेता गलांडे आहेत, त्यांचा कलर आहे बघा पिंक कलरमध्ये. तर हे बटन दाबल्यानंतर एका मशीनमधले 2 मतदान पूर्ण होतात आणि 2 मतदान पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या मशीनकडे जाणार आहे. तर त्याच्यामध्ये क गट आहे, तर क गटामध्ये कविता गलांडे आहे, त्यांचा पिवळा कलर बघा याच्यात दिसून येईल पिवळा कलर. हे 3रं बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर 4था गट आहे ड गट, तर त्याच्यामध्ये मी आहे निळ्या कलरमध्ये. तर हा 4थं बटन दाबल्यानंतर हे असे 4 बटणं दाबले जातील आणि त्याच्यानंतर आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याच्यानंतर मग ही प्रक्रिया 4 बटन दाबल्यानंतर एक त्यांचा सेन्सर एक आवाज येईल बीप वाचेल आणि ते बीप वाजल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. तर मतदान करत असताना उमेदवाराचं नाव मध्ये जरी कन्फ्युजन झालं तरी कमळ फक्त लक्षात ठेवून कमळासमोरचे 4ही बटणं दाबा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ॲडमिशनचं ना आता शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅडमला आपण भेटूया, त्याच्याबद्दल थोडं आश्वासित करा, आम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आता एक मी सांगतो आपल्याकडे एक शाळेचं रिझर्वेशन आहे टेम्पो चौकामध्ये, जिथं आपण दहीहंडी उत्सव करायचो तर तिथं शाळा बांधायचा देखील प्रस्ताव आम्ही इंग्लिश शाळा काढा तुम्ही इंग्लिशच करणार आहे. तर तिथं देखील आपल्या जेवढे पाहिजे तेवढे ॲडमिशन तिथे होते. आणखी काय राहिलं असेल तर त्याच्यावरही बोलतो. नंतर येऊ ना आपण. धन्यवाद सर्वांचे. आपल्या वडगाव शहरातील मुस्लिम समाज आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
आणि आम्ही चारही भाजपचे अधिकृत उमेदवार आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलो. खरं तर बराच वेळ आपण या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण अनेक मिटिंगा होत्या कल्याणनगर आणि त्यानंतर अनेक मिटिंगा असल्यामुळं वेळ गेला आणि इकडे यायला वेळ लागला. असो, आत्ताच योगेश अप्पांनी या ठिकाणी सांगितलं, फिरोजने देखील अनेक समस्या त्यांच्या मांडल्या. मला तुम्हाला सर्वांना माझा परिचय आहे. अनेक वर्षापासून मी वडगाव शहरीमध्ये काम करत आहे. काँग्रेस पक्षामध्ये पण केलं आहे, मनसेमध्ये पण केलं आहे आणि राष्ट्रवादीमध्ये पण केलं. आणि जास्त करून बऱ्यापैकी माझे मुस्लिम समाजाचे माझे तरुण सहकारी फार मोठ्या संख्येने आहे. तरुण मित्रपरिवार माझ्याबरोबर नेहमी राहिला आहे, अनेक आहे. आणि ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या समाजाचे देखील माझ्याबरोबर आहेत. बाबा देखील या ठिकाणी आहेत. असो, तुम्हाला एवढाच विश्वास मी या निमित्ताने देतो. जरी आत्ता फिरोज म्हटलं की आम्ही भाजपच्या विरोधात असतो, पक्ष बघू नका, माणसं बघा, माणसं सर्व चांगली आहे. एवढाच विश्वास देतो की कधी मला अंतर देणार नाही आणि मी कधी कुठल्याही जातभेद केलं नाही. सर्व समाज, सर्व मित्रांना संगती घेऊन काम केलं आहे. मी असेल, आमचा भीमराव असतील, आम्ही नेहमी सर्व वडगाव शहरीत समाजातील लोकांना संगती घेऊन काम केलं आणि म्हणून कधी तुम्हाला अंतर देणार नाही. आणि असं कधी मनामध्ये आणू नका की बाबा नारायण तिकडं भाजपमध्ये गेला आहे किंवा आम्ही असं पक्षाचं काम करत असतो. आम्हाला कळतं लोकांची काय काय अडचणी असतात, काय समस्या असतात, ते सोडवण्याचं काम करतो. नगरसेवक कशासाठी असायला पाहिजे? लोकांची कामं करायला असं पाहिजे. आपल्या अडचणी सुटल्या पाहिजे, लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, वडगाव शहरी सुंदर झाली पाहिजे. आणि हेच तर करायचं आहे ना, मग दुसरं काय करायचं नाही. आणि म्हणून तुम्ही काय मनामध्ये आणू नका. आम्हा चारही भाजपच्या अधिकृत उमेदवारांना विजय करा. निश्चितच ह्या पॅनलच्या वतीने आपल्याला विश्वास देतो की आपण कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढी ग्वाही मी या निमित्ताने देतो आणि थांबतो. मैं सिर्फ 2 मिनट की बात करना चाहता हूँ कि अपने वडगांव शहरी के मुसलमानों को हर इलेक्शन में एक ही प्रॉब्लम था, क्योंकि ये दोनों अलग लड़ रहे थे और अपने को दोनों हाथ प्यारे थे. ये हाथ चुनू का ये हाथ चुनू. लेकिन अभी अपना वो भी प्रॉब्लम सॉल्व हो गया है कि दोनों एक साथ आने से हम दोनों को भी चुन सकते हैं और दोनों हाथ हमारे साबुत रख सकते हैं. तो इसके लिए हम पूरे वडगांव शहरी मुस्लिम जमात के जानिब से हम 15-20 साल से योगेश अप्पा के पास भी जाते हैं. हमको कभी ऐसा भेदभाव नहीं मिला या भेदभाव ऐसा हमारे में हमको नहीं ऐसा महसूस हुआ कि वो हमारे से भेदभाव कर रहे हैं या तो मुस्लिम होने की वजह से अपने काम नहीं हो रहे. हम जब भी जो भी काम है वो उनके पास जाके, जैसा भी उनके असिस्टेंट का आधे काम तो पूरे करते, जैसा वो संतोष है, फिर वो महादेव है, वो आधे काम इनके पास जाने की भी जरूरत नहीं गिरती. तो ये हिसाब से मैं आप सभी से गुजारिश करता हूँ कि ये भाजपा पक्ष के पास ना देखते हुए अपने आदमी, अभी 1 महीना पहले ही कब्रिस्तान में मैयत दफन करने के लिए पानी का प्रॉब्लम था. हम 1 महीना पहले योगेश अप्पा को सिर्फ फोन किया कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है, अगर पानी आया तो हम मैयत दफना सकते हैं. तो 8 दिन के अंदर उन्होंने वाटर सप्लाई को फोन करके पानी का इंतजाम किया. ऐसे उनके काम जो रहते हैं वो पूरे प्रॉम्प्ट काम रहते हैं. तो इसके लिए आप आदमी को देखो, जो अपने को 15-20 साल का एक्सपीरियंस है कि अपने को कभी ऐसा महसूस नहीं हुआ कि ये जातिवाद करते. और मैं आपसे ये सभी भाइयों से रिक्वेस्ट करता हूँ कि इनको ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुन के दिया जाए.